Hello children, welcome to the YouTube channel of Velki National School, Vasai East. This is from Mrs. Jyoti Kulkarni, your subject teacher of Marathi. मुलांनो, आज मी तुम्हाला इयत्ता 8वी सुलभ भारती या पुस्तकातील पाठ 12वा शब्दकोश स्थूल वाचन. आता शब्दकोश म्हणजे काय मुलांनो? जे एकाच विषयावर जे भरपूर कन्व्हर्सेशन किंवा भरपूर माहिती दिलेली असते त्याला स्थूल वाचन असे म्हणतात. आता इथे बघा, या विषयात यावर्षी आपण शब्दकोशांची ओळख करून घेणार आहोत. नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो. हे शब्दकोश कसे शोधता येतील याचे मार्गदर्शन पाठातून मिळते. नवीन शब्दाचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावे. त्याची सवय तुम्हाला लागावी. या शब्दांच्या अर्थाची मजा घेता यावी या दृष्टीने या पाठात अभ्यास महत्त्वपूर्ण केलेला आहे. म्हणजे काय मुलांनो, शब्दांची ओळख, कसे शब्द तयार होतात हे या शब्दकोशात सांगितलेले आहे. शाळेच्या मधल्या सुट्टीत नेहा व सायली दोघी मैत्रिणींचा हा संवाद म्हणजे कन्व्हर्सेशन, त्या दोघींचं बोलणं चालू आहे, नेहा आणि सायली. नेहा: सायली, स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिन या शब्दातील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे हो ना ग? सायली: हो असाच आहे ग. नेहा: अगं, मागच्या धड्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता गरीब. सायली: दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू? असे लिहिले आहेत. नेहा: आपण आता पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहितात ते. यानी वो बोलती है कि स्वातंत्र्य दिन के दिन, स्वातंत्र्य दिन जो थी दिन करके था, तभी टीचर ने बोला था का स्वातंत्र्य दिन यानी दिन, और एक लेसन में टीचर ने बताया था दिन यानी गरीब. तो ये दिन कैसे लिखा जाता है? जो दिन है वो गरीब कैसा है, और वो दिन है जो दिन यानी सुबह यानी आज का दिन, वो कैसे लिखा जाता है वो. सायली: हाँ बघ मागचा धडा, हा शब्द दिन, एक देखो दिन. सायली: बरोबर ना, दिन शब्दात दीर्घ आहे म्हणजे दिन गरीब. दिन शब्दात दीर्घ आहे, दिन म्हणजे गरीब. देखो बच्चों, जिधर दूसरी वेलांटी यानी दूसरी साइड, राइट साइड में जो वेलांटी रहती है वो दिन आता है. ये देखिए, एक गरीब इसको, और जो पहला दी आता है वो रस्व बोलते हैं उसको, ये दिन यानी दिवस. यानी दोनों का प्रोनाउंसिएशन सेम है, मीनिंग प्रोनाउंसिएशन दिन, बट मीनिंग अलग अलग है क्योंकि वेलांटी का फर्क है. तो ये बहुत ज़रूरी है. जब आप कोई भी ग्रामर या शब्द लिखते हो वो बहुत ज़रूरी है कि दिन या कौन सा भी हो तो वो आपको काना, मात्रा, वेलांटी ये बहुत ज़रूरी रहता है. जो पहली वेलांटी का दिन है, दी है, वो गरीब है, और जो पहली है वो दिन है और दूसरी वेलांटी का है वो गरीब है. इसको रस्व और दीर्घ बोला जाता है. नेहा: शब्दांची किती गंमत आहे ना. अक्षरात वरवर साम्य आहे पण लेखनाच्या फरकामुळे अर्थात केवढा बदल. यानी सेम लगता है दिन, सिमिलरिटी, बट जब लिखते समय उसका पूरा मीनिंग बदल जाता है, पहली वेलांटी और दूसरी वेलांटी. तो ये बहुत इंपॉर्टेंट है बच्चों कि हम लोग क्या लिखते हैं, कैसे लिखते हैं, तो उसके ऊपर अपना मीनिंग डिपेंड होता है. सायली: आपण दोघीजणी असे नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ समजून घेऊया. अगं, पण कसे? आपल्याला सारखे बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला. सायली: नाही ग, मला माहीत आहे त्याची गंमत. शब्दाचे अर्थ आपण कसे शोधायचे हे मी तुला दाखवते. वो बोलती अभी ये दिन का पता चला, पहली वेलांटी दूसरी वेलांटी यानी रस और दीर्घ, तो ऐसे और से नए वर्ड हम लोग ढूंढेंगे. तो वो बोलती है, सायली, नेहा बोलती कि हम लोगों को टीचर के पास जाना पड़ेगा. तो बोलती नहीं, हम लोगों को टीचर के पास नहीं जाना पड़ेगा, मैं बताती हूँ. सायली आणि नेहा त्याप्रमाणे शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्हीही घ्यायला हवा. त्यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना, तो कसा पाहावा याबाबत माहिती करून घेणार आहात. शब्दकोश यानी बच्चों डिक्शनरी. जो आपको वर्ड मालूम नहीं पड़ता उसका मीनिंग आप लोग डिक्शनरी में ढूंढोगे तो उसमें मीनिंग सहित अपने को आता है. तो यही बोला गया है शब्दकोश यानी डिक्शनरी. तो स्थूल वाचन शब्दकोश के ऊपर ही है. तो ये ध्यान रखना बच्चों, 8th स्टैंडर्ड से आपको शब्दकोश का चालू हुआ है, तो 9th 10th में आपको ऐसे ही स्थूल वाचन आए जाएंगे. जो एक ही टॉपिक पे ऊपर पूरा लेसन होता है उसको स्थूल वाचन ऐसे बोला जाता है. अभी इधर देखो,
शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे सांगा. तो कसा पाहावा हे आपण समजून घेऊया. शब्दकोश यानी डिक्शनरी वो कैसे देखने की है वो. मुलांनो, ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण आणि क्रिया इत्यादीचा अर्थ व्यक्त केला जातो त्या अक्षरास किंवा अक्षरसमूहास शब्द असे म्हणतात. देखो बच्चों, ज्या अक्षरांच्या समूहाने यानी पूरा अक्षर समूह यानी एक पूरा ग्रुप तैयार होता है, उसके विचार, वस्तु, फीलिंग्स, कल्पना, ये भाव व्यक्त होता है, उसको ही शब्द हम लोग बोलते हैं. जैसे कि दिन, गरीब दिन, सुबह यानी अपना दिन, ऐसे बहुत सी है. कोश म्हणजे काय, संग्रह. जो कलेक्शन किया होता है उसको संग्रह बोलते. कोश शब्द यानी वर्ड, यानी शब्द का पूरा संग्रह, वर्ड का पूरा संग्रह, तो उसको शब्दकोश बोला जाता है. संग्रह, तर शब्दकोश म्हणजे शब्दसंग्रह होय. हा झाला शब्दकोश शब्दाचा वाच्यात. पण विकसित भाषा शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडा फरक आहे. यानी शब्द संग्रह और शब्दकोश इसमें बहुत थोड़ा सा डिफरेंट है. जैसे की एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादात शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह, ग्लोसरी असे म्हणतात. तर त्या भाषेतील बहुतेक शब्दसमूहाचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिल्यास त्याला शब्दकोश म्हणजे डिक्शनरी असे म्हणतात. यानी एक ग्लोसरी यानी पूरा एक लिमिट रहता है ना, उसको ग्लोसरी, लेकिन पूरे शब्द का पूरा भंडार रहता है, उसको डिक्शनरी ऐसे बोला जाता है. बच्चों, आप लोग जैसे जैसे लेसन पढ़ोगे ना, वैसे वैसे आपको ये आइडिया आएगी. क्योंकि अभी मैं आपके लोगों के सामने नहीं हूँ, बट आपको कुछ क्यूरीज है तो आप मुझे पूछ नहीं सकते हो. बट इसीलिए जैसे जैसे आप पूछोगे, पढ़ोगे और मेरा वीडियो सुनोगे तो आपको इसमें का मीनिंग थोड़ा थोड़ा मालूम पडेगा. कोशात समाविष्ट असलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावावा हे तर कळले तर कोणतेही शब्द मोठे सहजपणे सापडतील हे नक्की. कोशात समाविष्ट केलेल्या शब्दाची रचना पद्धत यानी जो डिक्शनरी में जैसे कि बहुत से ऐसे वर्ड है, ए अल्फ़ाबेट, बी अल्फ़ाबेट, उसमें पूरा सा ए जब तक ख़त्म नहीं होता है तब तक बी नहीं आता है. तो पूरा ए से जितने जितने शब्द है उसका मीनिंग आपको डिक्शनरी में फिर बी का, सी का, ऐसे ए टू जेड का मिलेगा. अलीकडे सर्व भाषातील कोशातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णाच्या क्रमाने केलेली असते. अशी योजना करताना शब्दाचे आद्य अक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेला असतो. या पद्धतीमुळे कोणता शब्द कुठे सापडेल हे झटकन ठरवता येते. जैसे मोहन ने बोला कि इंडेक्स में आपको ए का चाहिए तो पूरा ए का मिलेगा, और आपको मराठी का ही मीनिंग मराठी में चाहिए तो मराठी का, हिंदी का अगर हिंदी का एक वर्ड है लेकिन आपको हिंदी में ही उसका मीनिंग पता नहीं है तो हिंदी की भी अलग सी डिक्शनरी. मीन्स व्हाट इज दिस कि आपको शब्दकोश जो डिक्शनरी है वो अलग अलग मिलेगी. जैसे कि आप अभी मराठी लेते हो और उसका इंग्लिश प्रोनाउंसिएशन पता होगा और उसका मीनिंग इंग्लिश में तो आपको वो भी जमेगा, लेकिन मराठी का ही मराठी में मालूम नहीं होगा तो वो भी डिक्शनरी मिलती है. दैट इज कॉल्ड शब्दकोश. तो ही आहे शब्दकोशाची व्याख्या. बच्चों, ये जैसे जैसे पढ़ेंगे, जितना डीप आप स्टडी करोगे उतना ही आपको पता चलेगा. ऐसे इतना एक ही इसमें पता नहीं चलेगा. थैंक यू.